कुणबी दरबार हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता ग्रामीण संघटनेच्या वतीनं, त्याचं कारण मुळात एवढंच होतं की गेले कित्येक वर्ष कुणबी समाजोन्नती संघाच्या माध्यमातून दापोली शाखेकडून शासकीय जागेची मागणी सातत्यानं होते आहे। ही सातत्यानं होत असलेली 30 वर्षाची आमची मागणी आहे, परंतु आतापर्यंत ही मागणी काही पूर्ण झालेली नाही। आत्ताच्या आमच्या जी आताची कमिटी आहे त्या कार्यकारिणीने मुंबईकरांच्या साथीनं एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी कार्य हे केलेलं आहे। नगरपंचायतीचा कधी नव्हे तो ठराव झालेला आहे आणि ही फाईल आता नगर विकास खात्याकडे गेलेली आहे आणि ती खात्याकडे गेलेली असल्यामुळे त्याच्यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या जे लोकप्रतिनिधी आहेत अशा लोकांची सहकार्य घेण्याचं ठरवलं आणि त्याकरताच हा कुणबी दरबाराचं आयोजन केलं। या ठिकाणी दोन्ही आमदार खासदार यांना बोलवलेलं होतं, मात्र त्यांच्या नियोजित कामकाजामुळं ते आजच्या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत। अर्थात माजी आमदार संजयराव कदम आणि केदारजी साठे हे या ठिकाणी गेले, त्यांनी त्यांची भूमिका मांडली, परंतु हा विषय विकास खात्याकडे गेलेला असताना जे लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांचं सरकार आहे, जे शासनाने त्यांच्या माध्यमातून हा आमचा प्रश्नाची तड लागावी आणि 30 वर्षाचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करावं एवढीच प्रांजळ इच्छा आहे आणि म्हणून या कुणबी दरबार या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं होतं। मागील जवळपास 3 दशकांपासून प्रलंबित असलेल्या कुणबी समाज भवनाच्या मुद्द्यावरून समाजोन्नती संघाच्या ग्रामीण आणि मुंबई शाखांमध्ये मतभेद असल्याचं आज पाहायला मिळालं। समाज भवनासाठी खाजगी जागा घ्यावी की सरकारी जागा मिळवावी या क्षुल्लक मुद्द्यावरून हे मतभेद घडत असल्याचं पाहायला मिळतंय। कुणबी समाज भवनासाठी सरकारी जागा मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या समाजोन्नती संघाच्या ग्रामीण शाखेने यासाठी आज सर्वपक्षीय नेते मंडळींच्या संयुक्त सभेचं आयोजन केलं होतं। शहरातील नवभारत छात्रालयाच्या सेवावर्ती शिंदे गुरुजी सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या सभेचे कुणबी दरबार असे नामकरण देखील करण्यात आले होते। कुणबी समाज भवनाच्या मुद्द्यावरून मागील काही वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या राजकारणाला कंटाळून अखेर कुणबी हितवर्धिनी सेवा संघ या संस्थेची निर्मिती करून तिच्या माध्यमातून आपल्या समाजविषयक भूमिका मांडणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उन्मेष राजे यावेळी समाजोन्नती संघाच्या व्यासपीठावर आमदार योगेशदादा कदम यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते, तर खासदार श्रीयुत सुनील तटकरे यांनी आपला प्रतिनिधी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव मुळे यांना पाठवले होते। आमदार योगेशदादा कदम यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या उन्मेष राजे यांनी यावेळी समाजोन्नती संघाच्या कार्यपद्धतीबाबत जोरदार आक्षेप नोंदवले आहेत। समाजोन्नती संघाची कार्यपद्धती ही राजकीय हितसंबंधांनी प्रेरित असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे। तर समाजभवन उभारण्याकामी राज्याच्या नगरविकास खात्याला प्रस्ताव सादर करताना संघाने स्थानिक आमदारांना विश्वासातच घेतले नसल्याची बाब राजे यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिली आहे। याशिवाय समाजभवनाच्या जागेसाठी शासकीय जागा उपलब्ध होत नसेल तर खाजगी जागा उपलब्ध करूया अशा आशयाच्या माजी मंत्री रामदासभाई कदम यांच्या प्रस्तावाला देखील समाजोन्नती संघाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद अद्यापपर्यंत मिळाला नसल्याचे राजे यांनी सांगितले आहे। मात्र असे असले तरी कुणबी समाज भवन हे आमदार योगेशदादा कदम यांच्या विकास कार्यक्रमातील अग्रक्रमाचे काम असून ते उभारण्यासाठी 100% राजकारण विरहित भूमिका ठेवण्याची त्यांची मानसिकता असल्याचे यावेळी राजे यांनी सांगितले। तर दापोलीमध्ये कुणबी समाज भवन उभारण्याचा मुद्दा आता आपल्या समाजाच्या अस्मितेचा मुद्दा बनला आहे। त्यामुळे कोणत्याही संघटनेकडून वा संस्थेच्या माध्यमातून किंवा अगदी मातृसंस्थेच्या माध्यमातूनही जर का ते होणार असेल तर आपण आपल्या राजकीय भूमिका बाजूला ठेवून एकत्र यायला हवे असं आपलं व्यक्तिगत मत राजे यांनी या आपल्या मनोगतातून व्यक्त केले। समाजोन्नती संघाने आयोजित केलेल्या या सर्वपक्षीय संयुक्त सभेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि दापोलीचे माजी आमदार संजयराव कदम हे देखील उपस्थित होते। कुणबी समाज भवन उभारणी करता समाजाची मातृसंस्था जी मागणी करेल त्या मागणीचा भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने आपण जोरदार पाठपुरावा करू।
मात्र समाजाची मातृसंस्था जे सांगेल तेच या बाबतीत माझ्याकडून केले जाईल अशी भाजपाची भूमिका जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी व्यक्त केली। तर शासन दरबारी प्रस्ताव दाखल करूनही जर का अजूनपर्यंत समाजाला शासकीय जागा मिळत नसेल तर यासाठी कुणबी समाजाची रस्त्यावर उतरण्याची तयारी असेल तर समाजाच्या 2 पावले पुढे हा संजय कदम उभा राहील अशी रोखठोक भूमिका माजी आमदार संजयराव कदम यांनी यावेळी मांडली आहे। एकूणच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोलीतील कुणबी समाज भवनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय। नगरविकास खात्याकडे सादर केलेल्या प्रस्तावाच्या मंजुरीकरता सत्ताधारी नेत्यांचे सहकार्य लाभावे याच उद्देशाने कुणबी दरबार या संयुक्त सभेचे आयोजन केले गेले होते। मात्र या सभेचे आयोजन करणाऱ्या समाजोन्नती संघ या समाजाच्या मातृसंस्थेच्या कार्यपद्धतीबाबतच सभागृहातून जोरदार आक्षेप घेतले गेले आहेत। मातृसंस्थेकडून राज्याच्या नगरविकास खात्याला दिला गेलेला प्रस्ताव हा समाजाला शासकीय जागा मिळावी यासाठी आहे की त्या संबंधित जागेवरील नियोजित आरक्षण रद्द करण्यासाठी आहे याबाबत देखील कोणतीही स्पष्टता या सभेत संघाकडून करण्यात आलेली नाही। यावरून समाजभवनाच्या मुद्द्यावर वरकरणी आक्रमक असलेल्या या समाजात अंतर्गत मतभेद देखील उफाळून आल्याचं पाहायला मिळालं। खरं तर या सभेतून समाजभवन निर्मितीच्या ठोस कार्यपद्धतीची आखणी होऊन समाजाची राजकीय दिशा निश्चित होईल अशी अपेक्षा होती। मात्र ही सभा शासकीय जागा की खाजगी जागा याच क्षुल्लक मुद्द्यांवर गाजत राहिली। सभागृहातून मातृसंस्थेच्या कार्यपद्धतीबाबत घेतल्या गेलेल्या आक्षेपांचे खंडन करण्याचा प्रयत्न अध्यक्ष रमेश पांगत यांनी केला। मात्र अध्यक्षांचे म्हणणे न ऐकताच जोरदार गोंधळाने ही सभा गुंडाळण्यात आली। त्यामुळे तब्बल 3 दशकांपासून चालू असलेला हा समाजभवन उभारणीचा प्रयत्न आता देखील समाजाच्या राजकीय हितसंबंध आणि अस्मितांच्या कैचीत पुरता अडकला असल्याचं चित्र या सभेच्या निमित्ताने पुढे आलंय। त्यातल्या त्यात कुणबी सेवा संघ संचलित सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृह या समाजाच्याच एका सभागृहामध्ये ही सभा पार पडली इतकीच काय ती समाधानाची बाब म्हणता येईल। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।